कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वतीनं निवडणूक लढवण्याकरता मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे। गेल्या 2 दिवसात 350 पेक्षा अधिक इच्छुकांच्या मुलाखती आपण घेतल्या आहेत। निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारालाच पक्षाच्या वतीनं संधी दिली जाईल, असं खासदार धनंजय महाडिक यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं। उमेदवारीवरून पक्षामध्ये कोणतीही बंडखोरी होणार नाही किंवा नाराजी राहणार नाही असा विश्वासही खासदार महाडिक यांनी व्यक्त केलाय। त्याचबरोबर जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहील असंही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं। कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गेले 2 दिवस खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांनी घेतल्या। आज या मुलाखतीच्या दरम्यान खासदार महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला। त्यामध्ये पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागणाऱ्यांची संख्या पाहून आपण भारावून गेलोय, त्यातून भाजपबद्दल जनतेमध्ये असणारा विश्वास व्यक्त होतोय असं खासदार महाडिक यांनी नमूद केलं। निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारालाच संधी दिली जाईल, मात्र त्यातून अन्य उमेदवारांमध्ये कोणत्याही प्रकारची बंडखोरी किंवा नाराजी निर्माण होणार नाही असा विश्वास आहे। पक्षाने जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी तसंच त्याच्या विजयासाठी सर्वजण झोकून देऊन काम करतील असं खासदार महाडिक यांनी सांगितलं। सर्व उमेदवारांच्या मुलाखतींचा अहवाल राज्यस्तरीय कोर कमिटीकडे पाठवला जाईल। त्यानंतर 4-5 दिवसात उमेदवारी संबंधित चित्र स्पष्ट होईल असं खासदार महाडिक यांनी सांगितलं। कोर कमिटीच्या माध्यमातून ही सगळी नावं निश्चित केली जातील आणि सगळी नावं प्रदेशकडे पाठवली जातील आणि प्रदेशमध्ये जे आमचं बोर्ड असतं त्या बोर्डासमोर ही नावं घेऊन सर्वे होऊन त्या सर्वेमध्ये ती नावं निश्चित केली जातील। तत्पूर्वी महायुती करत असल्यामुळं मित्रपक्षांच्या समवेत चर्चा करून त्यांचे कुठल्या जागेची मागणी आहे, आमच्या कुठल्या जागांसाठी आग्रह आहेत, यासुद्धा चर्चा दरम्यान होऊन जातील। त्यामुळं येणाऱ्या या निवडणुकीमध्ये कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकणार याचा मला पूर्ण विश्वास आता झालेला आहे। काही अपवादात्मक ठिकाणी ताराराणी आघाडीकडून उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे। मावळत्या सभागृहातील काँग्रेसच्या पूर्वीच्या जागांवर महायुती दावा करणार आहे। काँग्रेसच्या या जागांचं महायुतीमधील घटक पक्षांमध्ये समान वाटप होईल। महायुतीमधील जागा वाटपाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू असल्या तरी जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहील असंही खासदार महाडिक यांनी नमूद केलं। गेल्या वेळचं जर समीकरण आपण बघितलं, भारतीय जनता पार्टीच्या आणि ताराणीच्या 33 जागा निवडून आल्या होत्या, शिवसेनेच्या 4 आणि राष्ट्रवादीच्या 14 हे आमच्या महायुतीच्या लोकांचं संख्याबळ होतं। आता राहिल्या जागा कोणत्या तर काँग्रेसचे निवडून आलेले 29 जे नगरसेवक होते त्या जागांमध्ये वाटणी व्हावी आणि त्या जागा तिन्ही पक्षांनी वाटून घ्याव्यात। त्या पक्षाला किती प्राधान्य द्यायचं, समजा आता शहरामध्ये निश्चितपणानं आमदार क्षीरसागर साहेब हे शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांना थोडंसं झुकतं माप दिलं पाहिजे। दक्षिणमध्ये अमल माडिक आमदार आहेत, त्यांना झुकतं माप दिलं पाहिजे। या दृष्टिकोनातून त्या 19 जागांची वाटणी केली जावी असा आमचा प्रस्ताव मित्रपक्षांसमोर आहे। भाजप मोठा भाऊ आहे आणि भविष्यातही मोठा भाऊ राहील। कोल्हापूर महापालिकेत 15 वर्ष काँग्रेस पक्षाची सत्ता होती, मात्र शहराचा विकास झाला नाही। उलट महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या माध्यमातून शहराच्या विकासानं गती घेतली। रखडलेले प्रकल्प मार्गी लागले असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं। कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील जागा वाटपांबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह प्रमुख नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे। नव्या जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालत उमेदवारी देताना समतोल साधला जाईल। तसंच निवडणुकीत तरुण युवकांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय। त्यामुळे 25 ते 30% जागांवर युवा पिढीला संधी दिली जाईल असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं।